मंडळी, चला आज आपल्याला जायचंय परत भारतात. हे बघा मालदीव. वेलकम टू मालदीव. आणि बघा हे इंटरनॅशनल एअरपोर्ट, हे डिपार्चर आहे. तिकडे अरेवर आहे आणि डिपार्चरहून अरेवरून बाहेर आल्या तुम्हाला हे मालदीवचा असा नजारा भेटेल. हे जेट्टीज आहेत, वेगवेगळ्या फेरीज आहेत, तिथून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायला भेटतं, फिरायला भेटतं. असे मस्ती बघा किती छान आहे, लाकडाचं कोरीव काम आहे. आणि नुकतंच नवीन झालेलं आहे हे एअरपोर्ट. भारी भारी एकदम इथं बोट्स भेटतात बघायला आपल्याला, स्पीड बोट्स वगैरे मस्त. आणि या जे जेट्टीचे बघा किती मस्त असं काम केलेलं आहे. आणि सुंदर असं वेलेना इंटरनॅशनल एअरपोर्ट मालदीव. कोणाला फिरायला येत आहे तर छोटा एअरपोर्ट है. हमारा कंपनी के कलीग्स है. हाय कंपनी के कलीग माझ्याबरोबर 3 जन मेरे साथ अभी 3 आदमी है मेरे साथ मुंबई आ रहे हैं, अलग अलग काम के छुट्टी के दौरान में. ये हमारे कलीग्स है. ये मालदीव्स एंट्री. इथं फोटो काढू काही आपण. आणि मग कसं मस्त वाटतं एकदम भारी. एअरपोर्टचा वेगळाच नजर. असा एअरपोर्ट मी वर्ल्डमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच ह्याच ठिकाणी असणार आहे. लई ठिकाणी असे एअरपोर्ट नाही आहे. मस्त सुंदर साफसफाई चकाचक बघा. मुंबई एअरपोर्ट आहे, मस्तच आहे आपलं, पण तरी बी एक अट्रॅक्टिव्ह सुंदर असं रस्ता, साफसफाई आणि छोटंसं एअरपोर्ट आहे. आणि वेलकम टू मालदीव. आता मस्त म्हणजे आपण मालदीवचे फोटो काढू. हे लोकांचे जाऊ द्याल ना. तर आता उद्या सकाळी आपण पोचणार आहे मुंबईवरून पुणे. ओके बाय. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला हे बघा इथं आपण बॅग चेकिंग केली. आता आपल्याला गेट 4 नंबरला जायचं आहे. गेट 4ला जायचं आहे. तर असे बोर्ड्स लावलेले आहेत. पोलीस होती करन्सी एक्सचेंज पाहिजे ते भेटेल तुम्हाला. इमिग्रेशन छान आहे. असं सुंदर छोटंसं एअरपोर्ट आहे मालदीव ओनली. आता इथं इमिग्रेशन केलं झालं की मग आपण डायरेक्ट बोर्डिंगमध्ये प्लेनमध्ये बसू. आला जास्त लाईन नाही आहे, जास्त अर्धा तासात होईल आपल्याला इमिग्रेशन. रिपोर्ट होण्यासाठी त्रास नसतो काही. तर इथं बी लाईन आहे, लाईनशिवाय काही नाही. इकॉनॉमी क्लास. चला आता आपण पासपोर्ट आणि आपला बोर्डिंग पास हे दोन्ही चेक केलं की आपल्याला आउट डिपोटचा टप्पा मारला की आपण इंडियामध्ये जाणार. ओके बाय. चला आता इथे आपण व्हिडिओ शूटिंग नाही करू शकत. ओके बाय. चला आपलं इमिग्रेशन झालं आहे आता. आणि आता मालेचे ड्युटी फ्री. वाव कसले पेन आहेत बापरे, वेगवेगळ्या प्रकारचे सेंट. मस्त ड्युटी फ्री शॉप. ड्युटी फ्री म्हणतात पण काय ड्युटी फ्री नाही होते रोज. महागच आहे. वेगवेगळे इंटरनॅशनल भारी भारी गॉगल्स हे वाटतं मला. आपलं गेट नंबर 4 आहे. 2, 3, 4 गेट कसे आलं आहे. गेट नंबर 4 आहे. आणि बाकी इथं वेटिंग करू शकतो, नाश्ता करू शकतो आपण. डायरेक्ट आपण आता आउटच आहे समजा. आपल्याला 1 आवर चालतो आहे वेट. कॉफी शॉप करू शकतो. ड्युटी फ्रीमध्ये अजून फिरू आपण. नाश्ता पाणीचा. इथून आपल्याला एक्झिट करायचं आहे. वेळ आहे आपल्याला. हे गेट नंबर 4. हे बघा ड्युटी फ्री आहे इथे. मेडिसिन वगैरे, ज्वेलरी मस्त डायमंडसाठी. हां
पेन मला खूप आवडले खरं, छान पेन आहे तिथे. ते मालेचं बघा ड्युटी फ्रीचं मस्त असं वातावरण आपण करू शकतो. मस्त शो छोटं आहे, काही नाही, मोठं नाही आहे. ड्युटीचे मुंबईचं छान आहे, मोठं आहे. हे 20% डिस्काउंट पण घेतलं असेल. लिक्कर शॉप्स आहे. As we are expecting some weather towards the last half an hour, please follow this even if the seatbelt signs are turned off. Thank you very much for your cooperation, and let's have a wonderful flight. And shall get back to you with further updates as we proceed along the flight. अब स्ट्रैप को सामने से पकड़ में डालें और एडजस्ट करें। रक्षा जैकेट को खुलाने के लिए लाल टैग या टैग को ऐसे खींचें। चला आपल्याला टेकअप होणार आहे मुंबईसाठी. चला आता टेक ऑफला रेडी व्हा. सेफ्टी बेल्ट बांधून घ्या. Goodbye, Maldives. कशी लाइटिंग सिस्टम आणि भरपूर प्लेन पार्किंगमध्ये बी गाडी उभी आहे बघा. हाच आहे रनवे. आता त्या रनवेनेच आपल्याला सेंट्रल लाईनने चालायचं बघा. एअरपोर्ट
छोटे छोटे आयलँड्स कसे दिसतात बघा हे. असे छोटे छोटे आयलँड्स आहेत इथं, दुसरं काही नाही आहे. आता काय टेकअप झाला, सगळा अंधारच आहे. चला मुंबईमध्ये सेफ लँडिंग करू आता. कसं चमकत आहे मुंबई एकदम. हो, परत आपल्याला फिरून यावं लागेल. हां, समुद्रावरून फिरून यावं लागेल. अच्छा, अटल सेतू आहे. अटल सेतू थोडे ढग आहेत, ते पाऊस पडतोय. मुंबईमध्ये सेफ लँडिंग करणार आहोत. हो, येस 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 येस. लाईट्स हे दिसत नाहीत का? सेफ लँडिंग करणार आहोत. लवकर दिसलेलं नाही. ओके, अरे बापरे, लँडिंग आला. यस यस, कमॉन बांद्रा कुर्ला ब्रिज आहे काय? यस यस यस. सेफ लँडिंग टू मुंबई. वेलकम टू मुंबई. जय महाराष्ट्र. गोष्टवारी मंडळी, सकाळचे 2 वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. किती सुधारलेले आहे आपलं. मी 2006-07लाच आलो होतो. त्यानंतर मी मोस्टली पुण्यावरून आपली सफर केली. पुण्यावरून अबुधाबी, दुबई जात होतो. त्यानंतर मग मुंबई एअरपोर्टला यायचं जास्त वेळ नाही आली मला. पण मस्त असं अरायवलची स्वच्छता, साफसफाई मानायला पाहिजे. L&T कन्स्ट्रक्शन कंपनीने याचं काम केलेलं आहे. लवकरच आपण आता इमिग्रेशनला जाऊ. असं वाटलं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. मस्त कसं आहे, खाली मस्त टाकले. काय केलेलं डिझाईन, काहीतरी डिझाईन आहे बघा. इमिग्रेशन आलं. इमिग्रेशन आता आपल्याला व्हिडिओ इमिग्रेशन करून आपण परत येऊ. वेलकम टू मुंबई. मला मुंबईचं तिसरी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. आताच आपलं इमिग्रेशन झालं आहे.
कप चला इमिग्रेशन झालं आणि आता आपण ड्युटी फ्री शॉपमध्ये घुसलो लगेच बघा. छम एकदम. आणि आत्ताच मालेचं तुम्हाला एअरपोर्ट दाखवलं ना, तर माले आणि तुम्हाला मुंबई एअरपोर्टमध्ये काय फरक जाणवला बघा. ए हो देखो जॉनी वॉकर देखो. बस आ गए. ये क्या है सामने 9 नंबर, हमारा 7 नंबर का है ना बेल्ट. ये देखो 800 रुपये kg. अभी इतना जल्दी भेजेंगे नहीं, 15 मिनट लगेगा उनको. चलो